Hello students, welcome to my YouTube channel. Today I am going to present English grammar remove to. Remove to or आपण म्हणू शकतो use of so that. Remove to or use of so that. स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी इंग्लिश ग्रामर मधील अतिशय महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलो आहे. वाक्यात जर टू टू असेल तर त्या टू टू च्या सेंटेन्स मध्ये रिमूव्ह टू म्हणजे सो दॅट ची रचना कशी करायची हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड. व्हिडिओ एंड पर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सो लेट्स मूव्ह द टॉपिक remove to or use of so that. So students, I am going to tell you or explain this topic with the help of example. Now see the example. The book was too interesting. The book was too interesting for me to stop reading. To stop reading. Example आहे. Now आपलं विचारलेलं आहे रिमूव्ह टू. रिमूव्ह टू म्हणजे यूज सो दॅट. आता या सेंटेन्स मध्ये इथे एक टू आहे आणि पुढे एक टू आहे. स्टुडंट, नीट लक्षात घ्या ठिकाणी रिमूव्ह टू म्हणजेच काय? यूज सो दॅट. व्हॉट वॉज इंटरेस्टिंग? द बुक वॉज इंटरेस्टिंग. या वाक्यामध्ये फॉर या ठिकाणी आहे. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. व्हॉट वॉज इंटरेस्टिंग, द बुक वॉज इंटरेस्टिंग. अशा वेळेस लक्ष द्या, द बुक वॉज पहिलं टू जे आहे ते काढायचं आहे. या ठिकाणी सो वापरायचा आहे. द बुक वॉज सो इंटरेस्टिंग. द बुक वॉज सो इंटरेस्टिंग. दुसरं जे फॉर आहे त्याच्याऐवजी दॅट घ्यायचं. द बुक वॉज सो इंटरेस्टिंग दॅट मी असेल त्याचं रूपांतर आपण आय मध्ये घ्यायचं आहे आणि दुसऱ्या टू ऐवजी कॅनॉट किंवा कुड नॉट घ्यायचं. आपलं सेंटेन्स पास्ट टेन्स मध्ये आहे. तो वॉज असल्यामुळे इथं आपण कुड नॉट घ्यायचं आहे. द बुक वॉज सो इंटरेस्टिंग दॅट आय कुड नॉट स्टॉप reading it. This is the correct answer. The important thing, पहिल्या टू ऐवजी सो घ्यायचा आहे, फॉर ऐवजी दॅट घ्यायचा आहे. दॅट नंतर जर सब्जेक्ट मी असेल तर आय घ्यायचं, वी असेल तर अस घ्यायचं. तर मीच आपण आय मध्ये रूपांतर केलं आहे आणि दुसऱ्या टू ऐवजी कॅनॉट किंवा कुड नॉट लिहायचं. जर सेंटेन्स प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर कॅनॉट घ्यायचं आणि पास्ट टेन्स असेल तर त्या ठिकाणी कुड नॉट लिहायचं आहे. आपण दुसरं एक्झाम्पल पाहूया.
द स्टोन वॉज, आपण इथे इज करूया, द स्टोन इज टू हेवी फॉर देम टू मूव. The stone is too heavy for them to move. What is heavy? The stone is heavy. इथं फॉर आहे, पहिलं टू आहे, दुसरं टू आहे, इथं फॉर आहे. अशा सेंटेन्स मध्ये रिमूव्ह टू म्हणजे सो दॅट वापरताना बघा आन्सर कसं करायचं आहे. द स्टोन इज, पहिल्या टू ऐवजी सो घ्यायचं आहे. द स्टोन इज सो हेवी, फॉर बद्दल दॅट घ्यायचं, दॅट. देमचं रूपांतर आपण दे मध्ये घ्यायचं आहे. दुसऱ्या टू बद्दल कॅनॉट किंवा कुड नॉट घ्यायचं. सेंटेन्स मध्ये इज आहे, मग या ठिकाणी कॅनॉट येईल किंवा कांट येईल. मूव आणि लास्टला इट घ्यायचं, कारण आपण स्टोन बद्दल बोलत आहे त्यामुळं. द स्टोन इज सो हेवी, पहिल्या टू ऐवजी सो घ्यायचं, फॉर ऐवजी दॅट घ्यायचं. देमचा आपण या ठिकाणी दे घेतलेला आहे. दुसऱ्या टीओ टू ऐवजी कॅनॉट किंवा कुड नॉट, इथं आपण कॅनॉट घेतलेलं आहे. आपण पुढचं एक्झाम्पल पाहूया, थोडं वेगळ्या पद्धतीने असेल, ज्या वाक्यामध्ये फॉर नसेल. बघा, द मिल्क इज टू हॉट टू ड्रिंक. द मिल्क इज टू हॉट टू ड्रिंक. आता व्हॉट इज व्हॉट, द मिल्क इज व्हॉट. इथं फॉर नाही, अशा वेळेस ही ऍक्शन कुणी करू शकत नाही. म्हणून आपण या ठिकाणी काय घ्यायचंय बघा, द मिल्क इज, पहिल्या टू ऐवजी सो घ्यायचा आहे, सो व्हॉट. दुसऱ्या टू ऐवजी दुसरं जे टू आहे, आपण पहिल्या टू बद्दल या ठिकाणी आपण सो घेतला आहे. दुसऱ्या टू ऐवजी काय घ्यायचं बघा, ऍक्शन कुणीच करू शकत नाही, त्यामुळे या ठिकाणी दॅट, नन, कॅन किंवा कुड. इज असल्यामुळे या ठिकाणी आपण कॅन घेतला आहे. तर द मिल्क इज सो हॉट दॅट नन कॅन ड्रिंक इट. जर समजा सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर मिल्क, त्यामुळे या ठिकाणी आपण इट घेतलेला आहे. मेन अंडरलाईन पार्ट आपण करायचा आहे, दॅट नन कॅन, दॅट नन कॅन. जर समजा व्हॉटने सुरुवात असेल, व्हॉट इज व्हॉट, द मिल्क इज व्हॉट, अशा सेंटेन्स मध्ये फॉर नसेल तर पहिल्या टू ऐवजी सो घ्यायचं, दुसऱ्या टू ऐवजी दॅट घ्यायचं, नन घ्या किंवा नो वन घ्या किंवा नो बडी घ्या. पुढे कॅन किंवा कुड घ्यायचं, नॉट लावायचं नाही, कारण आपण सब्जेक्ट नन किंवा नो वन ऑलरेडी घेतलेला आहे. आपण अजून एक्झाम्पल याचं पाहूया. These mangoes are too rotten to eat. These mangoes are too rotten to eat. आता what are rotten? These mangoes are rotten. इथं फॉर नाही, म्हणजे पहिल्या टू ऐवजी सो घ्यायचं. आन्सर आपण कसा आन्सर तयार करतो नीट पहा. These mangoes are
पहिल्या टू ऐवजी सो घ्यायचं, सो घ्यायचा आहे. सो रॉटन. दुसऱ्या टू बद्दल दॅट घ्यायचं. पुढं नो वन घ्यायचं आणि पुढं कॅन किंवा कुड. म्हणजे इथं दॅट नो वन कॅन ईट आणि मँगो प्लुरल असल्यामुळे या ठिकाणी आपण लास्टला देम घ्यायचं आहे. हिज आन्सर दीज मँगोज आर सो रॉटन. पहिल्या टू ऐवजी सो घेतली तर आपण दुसऱ्या टू बद्दल 3 वर्ड्स घ्यायचे आहेत. दॅट, नन किंवा नो वन किंवा नोबडी घ्यायचं, पुढे कॅन किंवा कुड घ्यायचं, लास्टला इट किंवा देम घ्यायचं आहे. मँगोज असल्यामुळे या ठिकाणी आपण देम घेतलेलं आहे. नाउ अनदर एक्झाम्पल ऑफ धीस. He was too thirsty. He was too thirsty to wait. He was too thirsty to wait. पहा, पहिल्या टू बद्दल सो घ्यायचं, दुसऱ्या टू बद्दल दॅट सब्जेक्ट आणि कॅनॉट किंवा कुड नॉट घ्यायचं आहे. आन्सर कसं होईल? ही वॉज सो थर्स्टी. तो इतका थर्स्टी झाला होता, तहानलेला होता की दॅट ही कुड नॉट wait. Who was thirsty? He was thirsty. त्या वाक्यात फॉर शब्द नसतो. साधं सोपं आहे. पहिल्या टू ऐवजी सो घ्यायचं, दुसऱ्या टू ऐवजी दॅट, ही, दॅट प्लस सब्जेक्ट प्लस कॅनॉट किंवा कुड नॉट. दॅट ही कुड नॉट वेट. लास्टला फुल स्टॉप द्यायचा आहे. वन मोर एक्झाम्पल आपण पाहूया याचं. नेक्स्ट एक्झाम्पल. राजेश इज किंवा राजेश वॉज बनवूया. राजेश वॉज टू एक्साइटेड टू सिट इन वन प्लेस. टू सिट इन वन प्लेस. अशा सेंटेन्स मध्ये पहिल्या हु वॉज एक्साइटेड, राजेश वॉज एक्साइटेड, पहिल्या टू बद्दल सो घ्यायचं आणि दुसऱ्या टू बद्दल काय घ्यायचं बघा. एक्झाम्पल मधून तुम्हाला मी सांगतोय. इज आन्सर राजेश वॉज सो एक्साइटेड. दुसऱ्या टू बद्दल दॅट प्लस सब्जेक्ट. राजेश बद्दल घ्या प्रोनाउन ही. तिसरा वर्ड आहे कॅनॉट किंवा कुड नॉट. इथं आपण कुड नॉट घ्यायचं कारण या ठिकाणी वॉज आहे. कुड नॉट सिट इन वन प्लेस. Rajesh was so excited that he could not sit in one place. पहिल्या टू बद्दल सो घ्यायचं आणि दुसऱ्या टू बद्दल दॅट घ्यायचं, सब्जेक्ट आणि कॅनॉट किंवा कुड नॉट. दॅट घेतलं, सब्जेक्ट आहे, नाव प्रोनाउन करायचं आहे, आपण ही घेतलं आणि वॉज असल्यामुळे या ठिकाणी आपण कुड नॉट घेतलेलं आहे. बाकी सेंटेन्स ॲज इट इज. So students, in this video just I have covered
रिमूव्ह टू म्हणजे यूज ऑफ. सो दॅट व्हेरियस एक्झाम्पल्स आय हॅव कवर्ड थ्रू दिस टॉपिक टाइप्स. नीट लक्षात हा टॉपिक घ्या, पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच.